नमस्कार, ज्योतिष जायका किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये नाश्त्यासाठी अतिशय वेगळा असा पदार्थ बघणार आहोत। घरातील अवघ्या किरकोळ साहित्यामध्ये अतिशय खायला मस्त अशी लागणारी ही रेसिपी आहे। तर कोणीही सहज अशा प्रकारचा नाश्ता बनवू शकतो, एवढा हा हेल्दी नाश्ता आहे। चला तर मग आपण वेळ वाया न घालवता लगेच ही झटपट अशी रेसिपीला सुरुवात करायची आहे। तर रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे। यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे। तर रवा बारीक किंवा जाड तुम्ही कोणताही वापरू शकता। आता अर्धी वाटी आपल्याला दही घालायचं आहे। तर 1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी दही घालायचं आहे। यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घालून हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। झाकण ठेवून कमीत कमी 10 ते 15 मिनिट हे झाकण असंच ठेवून द्यायचं आहे, तोपर्यंत रवा आपला व्यवस्थित सेट होईल। आता यासाठी लागणार आपण स्टफिंग बनवून घेऊया। तर कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आणि एक छोट्या आकाराचा कांदा घातलेला आहे। कांदा छान गुलाबी झाला की यामध्ये मी 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत। चिली फ्लेक्स घालायचे नसतील तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची देखील घालू शकता। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। त्याचबरोबर कट केलेली यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। झटपट असं फिलिंग इथे मी बनवून दाखवणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्यांचं फिलिंग इथे बनवू शकता। तर इथे आपला मसाला व्यवस्थित परतलेला आहे। आता अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची आहे, अर्धा चमचा धने पावडर घालून घेऊया आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालायचं आहे। आता यामध्ये आपण उकडलेले बटाटे मॅश करून घालायचे आहेत। तर इथे मी साधारणतः 3 साईजचे बटाटे मी घेतलेले आहेत। तर मीडियम साईजचे इथे बटाटे मी वापरलेले आहेत। तर 3ही बटाटे इथे मी व्यवस्थित मॅश करून घेतलेले आहेत। आता आपण एकजीव करून घेऊया। तर इथे तुम्ही पनीर वापरू शकता किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या इथे वापरून तुम्ही झटपट असं फिलिंग बनवू शकता। सगळ्यात शेवटी यावरती कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। तर बटाटा आपला व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे, जेणेकरून याचे कण राहिले नाहीत पाहिजे। तर एका मॅशरच्या मदतीने अशा प्रकारे मॅश करून घेतलेला आहे। आता यावरती सगळ्यात शेवटी कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपलं झटपट असं फिलिंग बनवून तयार झालेलं आहे। फिलिंग देखील आपण बनवून ठेवलेला आहे। रवा देखील आपला व्यवस्थित सेट होत आहे। तर आज आपण हा नाश्ता ग्लासांमध्ये बनवणार आहोत। तर तुम्ही छोट्या कपांमध्ये देखील बनवू शकता किंवा वाट्यांचा वापर करून देखील तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। तर तेलाने सगळ्या व्यवस्थित ग्लासला आपण ग्रीस करून घेतलेला आहे। रवा देखील आपला व्यवस्थित सेट झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपण 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालणार आहोत। तर इनो वापरायचा नसेल तर तुम्ही यामध्ये खायचा सोडा वापरला तरी देखील चालेल। तर इथे 1 मोठा चमचा इनो घातल्यानंतर इनो छान ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी पुन्हा घालून व्यवस्थित रवा एकजीव करून घ्यायचा आहे। तर मिश्रण आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता याचा आपण नाश्ता बनवायला घेऊया। तर ग्लासाच्या तळाशी सगळ्यात अगोदर आपण रव्याचं बॅटर 2 चमचे घालायचं आहे आणि आपण जे झटपट असं बटाट्याचं फिलिंग बनवून ठेवलेलं, तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं दाखवते त्यानुसार फिलिंग यामध्ये आपल्याला घालायचं आहे। तर फिलिंग थोडंसं जास्तच वापरायचं, म्हणजे हा नाश्ता खायला खूप मस्त लागतो। तर अशा प्रकारे याचा शेप बनवून घेतल्यानंतर मधोमध आपल्याला हे फिलिंग भरायचं आहे आणि याच्या सर्व बाजूने आपल्याला रव्याच्या बॅटरने कव्हर करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्ही जसं बघताय अगदी सेम त्याच पद्धतीने हा नाश्ता बनवून घ्यायचा आहे। तर सगळ्या बाजूने आपण हे रव्याचं बॅटर व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आणि यावरती घालून घेतलेलं आहे। जोपर्यंत फिलिंग व्यवस्थित कव्हर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे बॅटर घालायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व बटाट्याचं फिलिंग व्यवस्थित कव्हर होईपर्यंत रव्याचं मिश्रण घातलेलं आहे। आता या ग्लासला आपण व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे यातील सगळी एअर निघून जाईल। तर दोन्ही ग्लासांमध्ये मी व्यवस्थित नाश्ता भरलेला आहे। गॅसवरती एका कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं होतं। पाणी गरम झालं की दोन्ही ग्लास ठेवून कमीत कमी हा नाश्ता आपण 20 मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचा आहे। वरून छान दिसावं म्हणून मी थोडेसे चिली फ्लेक्स घातलेले आहेत। झाकण ठेवून कमीत कमी हा नाश्ता आपण 20 मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचा आहे। तर नाश्ता आपला व्यवस्थित स्टीम होत आहे तोपर्यंत आपण या नाश्त्यासाठी लागणारी झटपट अशी चटणी बनवून घेऊया। तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 ते 3 लाल मिरच्या आणि 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता यामध्ये आपण छान याला चटपटीत टेस्ट यावी म्हणून 2 चमचे मी दही घालणार आहे। दही नसेल तर लिंबाचा रस किंवा तुम्ही चाट मसाला जरी वापरला तरी देखील चटणीला खूप मस्त अशी चव येते। आता चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याची चटणी आपण वाटून घेऊया। तर अगदी झटपट खायला ही चटणी तयार होते, पण खाताना याची चव देखील खूप मस्त अशी येते।
तर चटणी आपली वाटून तयार झालेली आहे. आता आपण एका भांड्यामध्ये ही चटणी काढून घेऊया. तर बघू शकता चटणीला रंग किती मस्त आलेला आहे आणि दाटसर अशी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. आता यावरती आपण तडका घालणार आहोत. तर तडका मी बनवून घेतलेला आहे. तर यामध्ये मोहरीचा तडका घातल्यानंतर खायला खूप मस्त अशी चटणी लागते. तर झटपट अशी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. 20 ते 25 मिनिटानंतर आता आपण झाकण उघडून चेक करूया. तर एका सुरीच्या मदतीने आपण नाश्ता बघूया आपला नाश्ता झालाय की नाही. तर सुरी आपली व्यवस्थित आलेली आहे. आपण हा नाश्ता काढून घेतलेला आहे. हा नाश्ता आपण थोडासा थंड करून झाल्यानंतर सुरीने व्यवस्थित याच्या सर्व कडा लूज करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता हातावरती अशा प्रकारे हा नाश्ता अगदी अलगद निघला जातो. फक्त हा नाश्ता स्टीम करण्यासाठीच थोडासा वेळ लागतो. बाकी हा नाश्ता बनवायला खूप सोपा आहे. त्याचबरोबर खायला देखील खूप मस्त अशी लागणारी रेसिपी आहे. तर हा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करून पहा. घरातल्या सगळ्याच मंडळींना खूप आवडेल. तर दोन्ही ग्लासांमधील नाश्ता मी व्यवस्थित काढून घेतलेला आहे. तर हा नाश्ता तुम्ही असाही खाऊ शकता, पण याला मी थोडासा तडका देणार आहे. तर सेम त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. आता हा नाश्ता आपण यामध्ये घालून थोडासा रोल करून घेणार आहोत, जेणेकरून हा नाश्ता खायला खूप मस्त लागेल. रोल करून झाल्यानंतर पुन्हा आपण चॉपिंग बोर्डवरती काढून घेतलेला आहे. आता आपण हा कट करून घेऊया. तर कट करताना तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे. जेवढा दिसायला छान आहे तेवढाच तो खायला देखील खूप मस्त आहे. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर रेसिपी जरी आवडली तरीसुद्धा चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता. तर रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.